श्री शिवलीला अमृत कथासार. लेखक जितेंद्रनाथ ठाकूर. वाचक मनीषा. अध्याय 5. धर्मगुप्त आख्यान. श्री गणेशाय नमः. जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो. त्याला अन्य साधनांची गरजच पडत नाही. शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे. त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हे त्रिवार सत्य होय. ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते. 6 महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निःशेष निरसन होते. प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते. 12 वर्षे केल्यास महद्भाग्य लाभते असे व्यासांचे वचन आहे. जो हे असत्य मानील तो नाना प्रकारच्या बंधनाने जन्ममरणाच्या दुष्ट चक्रात सापडेल. त्याला कल्पनांतही मुक्ती मिळणार नाही. त्याचा गुरु खोटा, ज्ञान खोटे व भक्तीही दांभिक. ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे, ज्याच्यासारखा दुसरा कोणी पवित्र नाही. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू, भयंकर गडांतरे अशा गोष्टी टळतात. याविषयीची एक प्राचीन कथा सूतांनी शौनकादिकांना सांगितली. ती अशी. सत्यरथाची कथा. सत्यरथ हा विदर्भ देशाचा राजा. तो अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, सर्व धर्मांचा सन्मान करणारा व लोकप्रिय होता. त्याने अनेक वर्ष राज्य केले, पण तो शिवभक्ती करीत नसे. त्याचे वाढते यश, ऐश्वर्य अनेक राजांना सहन होत नव्हते. म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले. सत्यरथानेही शत्रूशी निकराचा लढा दिला. 7 दिवस तुंबळ युद्ध चालले होते. एकट्या सत्यरथाचे सर्व प्रयत्न त्या अनेक शत्रूंपुढे थिटे पडले होते. त्याला रणांगणात वीरमरण आले. विजयाच्या उन्मादात शत्रूने राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली. ही वार्ता सत्यरथाच्या पत्नीला म्हणजे इंदुमतीला कळताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी ती गरोदर होती. 9 मास पूर्ण झाले होते. आपण येथे राहिलो तर काय विटंबना होईल या कल्पनेने ती शहारली. आपले व बाळाचे प्राण वाचविण्यासाठी ती गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरली. अनर्थ ओढवू नये म्हणून ती एकसारखी पुढे पुढे धावत होती. धावताना तिला सारखी धाप लागत होती. पायात काटे रुतत होते. कितीतरी वेळा ती मूर्छित होऊन पडली, पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही ती धावतच राहिली. ती अतिशय सुंदर होती. मदनालाही मोहित करील असे तिचे लावण्य. सुकुमार देहयष्टी, मृगासारखे नयन, दात जणू हिऱ्यांच्या पंक्ती, अंगावर वस्त्राभूषणे धारण केलेली अशी ती राजपत्नी, जिने अखंड ऐश्वर्य भोगले. अनेक दासी अष्टोप्रहर जिच्या दिमतीला, सूर्याची किरणे जिच्या चरणांनी कधीच पाहिली नाहीत, ती पतिव्रता राजपत्नी आज अगदी असहाय्य व दीन झाली होती. अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्यवाट तुडवीत होती. कर्माची गती गहन. ती कोणाला चुकली आहे? धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेली होती. त्यातच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली. मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागली, पण तिला कोणाचीही मदत मिळाली नाही. तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगात जराही शक्ती उरलीच नव्हती. ती तेथेच प्रसूत झाली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्या परिस्थितीतही तिच्या मुखावर समाधान तरळले. पण तहान सहन होईना तिने बाळाला तेथेच ठेवले आणि कशीबशी रडत रखडत एका सरोवरापाशी गेली. पाण्यात प्रवेश करताच तिला थोडे बरे वाटले, पण तेथेही दुर्दैव आडवे आले. तिने ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने तिच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन तिला खाऊन टाकले. एका राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला. आता ऐकूया धर्मगुप्ताची कथा. इकडे सत्यरथ इंदुमतीचा तो पुत्र अरण्यात एकटाच आक्रंदत होता.
काय नियती असते पहा. ज्याचे मोठे गोड कौतुक व्हायला हवे, ज्याच्या जन्मनिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा, तो राजपुत्र अभ्रकावस्थेतच अनाथ झाला होता. पालापाचोळ्यात पडून टॅ टॅ असे रुदन करीत होता. त्या आवाजाने एखादे हिंस्त्र श्वापद त्याच्यापाशी फिरकले नाही, हेच मोठे भाग्य. असो, काही वेळाने उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून जाऊ लागली. तेवढ्यात तिला बाळाचे रडणे ऐकू आले. तिला मोठे आश्चर्य वाटले. ती आवाजाच्या रोखाने ती पुढे आली. ज्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरा गोमटा नवजात मुलगा एके ठिकाणी रडत पडलेला असलेला पाहून तिचे काळीज गलबलले. ती विचार करू लागली, अरे देवा, या बाळाला येथे कोणी टाकले असेल? याचे जन्मदाते इतके निष्ठुर कसे झाले? आता याला कोण सांभाळेल? चौकशी करावी तर आसपास कोणीही नाही. आता काय करावे? हा कोण, कोणाचा, याची जात कोणती, काही कळत नाही. असेच टाकून जायलाही जीव धजावत नाही. वाघ लांडगे याला खातील याची अवस्था बघवत नाही. ते काही नाही, आता आपण याला न्यायचेच, त्याचे पालनपोषण करायचे. देव मोठा आहे, तोच सांभाळेल सर्व. मी याला इथेच टाकून गेले तर देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. तिने आपल्या मुलाकडे पाहिले, मग त्या तान्ह्या बाळाकडे पाहिले. मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले. डोळ्यात पाणी तरळले. तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करवू लागले. पुन्हा एकदा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला. काय करावे? या बाळाला न्यावे की नेऊ नये? याची आई वाट चुकली असेल तर? ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल. काही केल्या तिचा निश्चयच होईना. तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले, हे ब्राह्मणे, ह्या बाळाला तू घेऊन जा, त्याचे नीट संगोपन कर. हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे, पण या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस. तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर. गरिबाला अकस्मात गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे. तुझी पूर्वपुण्याई मोठी म्हणूनच तुला हा मौल्यवान ठेवा लाभला आहे. त्यानंतर भगवान शंकर क्षणार्धात अंतर्धान पावले. उमेच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते. दोन्ही मुलांना बरोबर घेऊन ती पुढील मार्गक्रमण करू लागले. शुचिव्रत हे तिच्या मुलाचे नाव. तिने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. या दोन्ही मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे. कोणी विचारणा केल्यास ते दोघे माझेच पुत्र आहेत असे सांगत असे. अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने ती एकचक्रा नावाच्या नगरात गेली. तेथे भिक्षा मागत फिरत असताना तिने एक शिवालय पाहिले. तेथे अनेक ब्राह्मण जमले होते. गाभाऱ्यात ऋषी श्रेष्ठ शांडिल्य शंकराची विधियुक्त पूजा करीत होते. उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशली आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली. तेव्हा तिला व तिच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले, कर्मगती कशी गहन असते पहा. हा एक राजपुत्र, पण आज हीन दीन होऊन नशिबात लिहिलेले भोग भोगत आहे. हा गरीब ब्राह्मणीच्या सहवासात हा लपेष्टा सोसत वाढतो आहे. ते ऐकताच उमेने शांडिल्याचे पाय धरले व त्यांना विनंती करीत म्हणाली, महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. माझ्यावर कृपा करा. या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काहीतरी सांगा. तो कोण आहे? त्याचे माता पिता कोण आहेत? ते जिवंत आहेत की नाहीत? तेव्हा तिची जिज्ञासा जाणून शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजाच होता. प्रदोषकाली प्रेमपूर्वक शिवपूजन करीत असे. एकदा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले. त्याच्या नगराला चहूकडून वेढले. तेव्हा तो शिवपूजेत मग्न होता. शत्रुता गलबला ऐकून तो पूजा अर्धवट टाकून उठला. शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावला. तेवढ्यात त्याचा प्रधान येताना दिसला. शत्रूचा पराभव करून त्याने त्यांना धरून आणले होते. राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. या विजयाच्या उन्मादात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही. त्याने तसेच भोजन केले. त्या दोषामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. म्हणून शिवपूजन कधीही अर्धवट सोडू नये. याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्या सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. स्वतःच्या स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने जे जे कर्म करावे ते सर्व कालांतराने दुःख रूपाने भोगावेच लागते. या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे?
याने गेल्या जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही, म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला. अरण्यात एकाकी पडला. त्याला माता पित्याचे सौख्य लाभले नाही. भगवान शंकर म्हणजे देवाधिदेव, अत्यंत कृपाळू. त्यांची मनपूर्वक सेवाभक्ती करणाऱ्यास कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्यापुढे नृत्य करतो. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवतो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी सुस्वर गायन करते, तर विष्णू मृदंग वाजवून शिवाच्या नृत्य गतीला साथ देतो. कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र. तो हात जोडून समोर उभा राहतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रतेचे सन्मुख उभे राहतात. प्रदोषकाळाचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्याचे बोलणं पूर्ण होताच उमेने विचारले, हे ऋषीवर्य, हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत. त्याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले, हे मुली, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत. त्याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. दूषित परान्न सेवनामध्ये, वाणीमध्ये, दूषित दानाने, हातांमध्ये व परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतात. तेव्हा उमेने आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल्याच्या चरणांवर घातले व म्हणाली, हे महाराज, माझ्यावर कृपा करा. ती विनंती मान्य करून ऋषींनी त्या दोघांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. पक्षप्रदोष, शनिप्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले. ते म्हणाले, पक्षप्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस निराहार राहावे, सत्कार्य करावे. सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोषपूजेला आरंभ करावा. त्याला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, भाळी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत. मातृकांसह अंतर्न्यास व ब्राह्मण्यास करावेत. डावीकडे विष्णूची आणि उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गणपती, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सप्तावरण पूजा करावी. आधी शंकराचे ध्यान करावे. मग सर्व राजोपचार यथाक्रम अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्याचे स्तवन करावे. म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमणा, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सोज्वळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस, सच्चित आनंद स्वरूप आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्मस्वरूप आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोषव्रत करायला सांगितले. ते व्रत मुलांकडून नीट करवून घेण्याची सूचना उमेला दिली. ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलांसह एकचक्रा नगरीतच राहिली. शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तेथे 4 महिने प्रदोषव्रत केले. शांडिल्यांनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेच्या तीर्थावर आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो, म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये. तसे केल्याने 100 ब्राह्मणांच्या हत्येचे पातक लागते. शिवपूजेची सामग्री व साहित्य त्यांची कधीही चोरी करू नये, ते तर महापाप आहे. शंकर स्वतः महान त्यागी आहे. त्याच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे, स्वतः परिश्रम घ्यावेत. ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होती. पुढे काही दिवसांनी एक घटना घडली. उमापुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता. तेवढ्यात शेजारची दरड अकस्मात कोसळली. त्या मातीच्या ढिगाऱ्यात शुचिव्रताला द्रव्याने भरलेला एक घट सापडला. त्याने तो घट गुपचूप घरी आणला. ते धन पाहून उमेला खूपच आनंद झाला. तिने शंकराला नमस्कार केला व शुचिव्रताला म्हणाली, हे बाळा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे.
तुम्ही प्रदोष व्रत केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले आहे. आपले ऐश्वर असेच वाढत राहील. आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला दे. ते ऐकताच धर्मगुप्त म्हणाला, दादा, तू आईचं ऐकू नकोस. आपण एकच आहोत ना, मग ही वाटणी कशाला? दादा, तू आईचं काही ऐकू नकोस. आपण एकच आहोत ना, मग ही वाटणी कशाला? तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हा राजांचीच असते. आता मी सांगतो तसे कर. हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव. ते निस्पृह बोलणे ऐकून उमेचे हृदय भरून आले. तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले. आता पोटापाण्याची चिंता नव्हती. दिवस आनंदात जात होते. ते दोन्ही कुमार नित्यनियमाने शिवध्यान शिवपूजन करीत असत. अशीच काही वर्षे लोटली. शुचिव्रताने व धर्मगुप्ताने तारुण्यात प्रवेश केला. एके दिवशी ते दोघे अरण्यातून हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या. त्या खूपच सुंदर होत्या. खेळण्यात रममाण झाल्या होत्या. त्यांचे लावण्य पाहून या दोघांचे भानच हरपले. तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्ताला म्हणाला, अरे, परस्त्रियांकडे असे लपून छपून पाहू नये. त्यांची अभिलाषा धरू नये. स्त्रिया कपटी व दांभिक असतात. त्या दर्शनाने चित्त हरण करतात. स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात. त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे का? चल, येथून जाऊया आपण. पण राजपुत्राचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. शुचिव्रता, तू येथेच थांब. मी त्यांना भेटून येतो. असे म्हणून तो मदनासारखा देखणा राजपुत्र गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिचे नाव अंशुमती. कोंद्रवीण नावाच्या गंधर्वा राजाची ती कन्या लावण्याची पुतळीच होती जणू. ती उपवर झाली होती. तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पित्याने माझी मुलगी कोणाला देऊ असे शंकराला विचारले. तेव्हा शंकर म्हणाला, गंधर्वराज, पृथ्वीवर धर्मगुप्त नावाचा माझा परमभक्त आहे. सत्यरथाच्या या पुत्राला तू आपली मुलगी दे. शंकराचे हे वचन आज खरे होऊ पाहत होते. म्हणूनच अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती. असो, त्याला येताना पाहून अंशुमती स्वतःशीच विचार करू लागली, हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण? याची अंगकांती किती तेजस्वी आहे. चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुवून टाकावा तशी. याचे धनुष्यबाण घेतलेले अजानुबाहू पटकन नजरेत भरतील असेच आहेत. चाल किती धीरगंभीर व डौलदार आहे. वक्षस्थळही विशाल आहे. खरंच असं 32 शुभ लक्षणांनी युक्त असलेलं व्यक्तिमत्वाचं महत्त्व फार क्वचित पाहावयास मिळतं. याला पाहून मनात या आनंदाच्या उर्मी कोठून उचंबळत आहेत. हृदयाची धडधड अशी अचानक कशी बरं वाढली. हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे. त्याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतच हवा. त्यात या सख्यांची लुडबुड कशाला? मग तिने एक युक्ती केली. सुगंधी पुष्पे आणण्यासाठी आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या वनात पाठविले. त्याही चतुरच होत्या. काय समजायचे ते समजल्या. ठीक आहे, आमचा व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खिदळत त्या दूर निघून गेल्या. आता अंशुमती एकटीच होती. तिने राजपुत्राला धिटाईने जवळ बोलविले. झाडाची पाने पसरून त्याच्यासाठी आसन तयार केले. त्यावर कोवळ्या डहाळ्या पसरवून तिने मऊ केले. राजपुत्र त्यावर बसला. अंशुमती त्याचे देखणे रोपडे डोळ्यांनी मनात साठवीत होती. त्याचे आरक्त ओठ, मुखावरचे मोहक हास्य, विशाल भाल प्रदेश व अंतःकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती. ती त्याच्याकडे लाजून पाहत होती. तोही तिच्यावर मुग्ध झाला होता. त्याच्या प्रेमळ कटाक्षांनी ती गंधर्व कन्या केव्हाच विद्ध झाली होती. तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली, हे राजसा, तू तर शृंगारसाचे सरोवर आहेस. मला राजहंसीप्रमाणे त्यात विहार करायला आवडेल. तुझ्या चंद्रासमान दिव्य मुखाकडे पाहून माझा मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करीत आहे. तुझ्या मुखकमलाकडे माझे नेत्ररूपी भ्रमर सारखे झेपावत आहेत. तुझे बोलणे म्हणजे मेघांचा वर्षाव. त्यात भिजलेला माझा चित्तरूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन थोई थोई नाचतो आहे. मी काय करू? स्वतःला कशी आवरू? माझे प्रेम कसे व्यक्त करू? तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू? मी तुला मनाने वरले आहे.
बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातली मोत्यांची माळ काढून धर्मगुप्तांच्या गळ्यात घातली आणि आता मी काया वाचा मने तुझीच पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी तिने मस्तक ठेवले. धर्मगुप्त म्हणाला, हे गंधर्व कन्ये, तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे. तू मला वरलेस हेही ठीक आहे, पण मला आई नाही, वडील नाहीत. मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा आहे. एका गरीब ब्राह्मणीने मला वाढविले. तू लाडाकोडात वाढलेली, सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगणारी. तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का? म्हणून माझा विचार सोडून दे. अंशुमती म्हणाली, त्याची तू चिंता करू नकोस. मी माझ्या पित्याची संमती घेऊन 3 दिवसांनी येथे परत येईन. तेव्हा आपण विवाह करू. माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला पूर्ण खात्री आहे. धर्मगुप्तालाही ते मग पटले. 3 दिवसांनी पुन्हा तेथेच भेटायचे असे ठरवून त्यांनी तिचा निरोप घेतला. अंशुमती मग आपल्या सख्यांसह गंधर्वलोकी गेली. पितेची भेट घेऊन त्याला आपले मनोगत सांगितले. तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहेत हे पाहून कोद्रवीण गंधर्वाला आनंद झाला. त्याने तिला तत्काळ होकार दिला. पित्याची आज्ञा मिळाल्याने त्या गंधर्व कन्येचे अंतःकरण सुखावले. आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने ती रंगवू लागली. धर्मगुप्ताने आपल्या बंधूला म्हणजे शुचिव्रताला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून त्यालाही खूप हर्ष झाला. त्या दोघांना श्री गुरु शांडिल्यांचे वचन आठवले. या सर्व त्यांचाच कृपेचा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले. जे गुरुचरणी आसक्त असतात त्यांच्या उपदेशानुसार वागतात, त्यांची मनपूर्वक सेवा उपासना करतात, त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर्य प्राप्त होते. गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात हेच खरं. घरी गेल्यावर त्यांनी वनातील सर्व वृत्तांत आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो, त्याचे इहपर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्रत केलेत हे त्याचेच पुण्यफल आहे. 3 दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले. तेथे गंधर्वराज कोद्रवीण लग्नाच्या सर्व तयारीनिशी सहपरिवार आला होता. आपल्या जावयाला पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. छत्र, सेना व पालखी पाठवून उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आणले. 4 दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले. गंधर्वराजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नानाविध भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला 1,00,000 रथ, 1,00,000 घोडे, 10,000 हत्ती, 1,00,000 दासदासी, अक्षय धनकोश, दिव्य रत्नांच्या राशी, दिव्य धनुष्य व अक्षय भाते, अपरंपार सेना, महापराक्रमी असा गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले. अंशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली. गंधर्वराज आपल्या लोकी परत गेला. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला वेढा घातला. नगर दुर्गावरून तोफांचा भडीमार होऊ लागला. पण गंधर्वाचे बळ अफाट होते. शत्रूचा बिमोड करून त्यांनी राज्य परत जिंकून घेतले. दुर्भर्षणाने सत्यरथाचा वध केला. धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपला अंकित केला. या विजयाने धर्मगुप्ताची सर्वत्र कीर्ती झाली. देशविदेशीचे राजे त्याला कारभार देऊ लागले. पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहारूढ झाला. त्याने आपली पत्नी, माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्यरत्ने, आभूषणे व वस्त्रे दिली. शिवकृपेने त्याच्या राज्यात दुष्काळ, दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही. आधी, व्याधी, दुःख, शोक, कलह, विघ्ने या सर्व गोष्टी समूह नाहीशा झाल्या. सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू लागली. त्याने लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे त्याचे प्रजाजन, ब्राह्मण व नातलग त्याला नेहमीच आशीर्वाद देत असत. त्याच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदी आनंद होता. अशा प्रकारे त्याने सर्वांना सुखी केले. कालांतराने त्याने आपल्या पुत्राला म्हणजे सुदत्तला राज्याभिषेक केला. राज्यव्यवहाराची सर्व सूत्रे त्याच्या हाती सोपवून तपश्चर्येसाठी तो वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला.
त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या कैलासनाथाने दिव्य विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले. त्यांनी शंकराचे दर्शन घेऊन त्याला साष्टांग वंदन केले, त्याचे मनोभावे स्तवन केले. तेव्हा त्या पतित पावन शंभू महादेवाने त्या सर्वांवर कृपा केली, त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत पुढे म्हणाले, श्रोतेजन हो, हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील, सद्भावाने पठण करतील, लिहितील, यांचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन करतील, त्याची सर्व पातके नष्ट होतील. त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल, त्याचे कर्ज फिटेल, त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल, संपन्नता होईल. स्वतः शंकर त्याचे रक्षण करील. प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख, दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही. शिवकृपेने त्यांचे कल्याणच होईल. हे त्रिवार सत्य आहे. हा शिवलीला अमृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्याचा पाठीराखा शंकर, तो उमाकांत त्यांच्या सदैव बरोबर राहील. अंती त्याला शिवपद प्राप्त होईल. श्रीधर कवी म्हणतो, हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आम्रवृक्षच आहे. त्याला काव्यरूपी सुरस फळे येतात. कुतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार. हे ब्रह्मानंदा, हे विरूपाक्षा, तुझा जय जयकार असो. तू सर्व साक्षी आहेस. तू वाईट कर्मांपासून मुक्त करणारा आहेस. तू सर्व कर्मांचा अध्यक्ष अर्थात लोकांच्या कर्मांची व्यवस्था करणारा आहेस. तुझे अतर्क्य अस्तित्व व अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही कळतच नाही. या श्रीधराला तूच वरदान दिलेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत ग्रंथाचा हा 5वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अशा प्रकारे अध्याय 5वा समाप्त झाला.